खरं सांगायचं म्हटलं तर वेट एन्जॉयची जी तिकीट प्राइसिंग आहे ती खूपच जास्त आहे. तिकडे जेवणसुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे. तर अम्युजमेंट पार्क आणि वॉटर राईड्सची तिकीटच तुम्हाला जवळजवळ 1200 ते 1300 रुपये जाते आणि लहान मुलांना 899 रुपये जाते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साधं पाणीसुद्धा मिळत नाही. तर 40 रुपयाची अर्धा लिटरची वॉटर बॉटल मिळते तिकडे. तर हे खूपच म्हणजे पैसे लुटण्याचंच काम आहे पूर्णपणे. तर हे मला बिलकुल नाही आवडलं. बाकीच्या ठिकाणी वॉटर पार्कला गेला तर 799 800मध्ये तुम्हाला जेवणसुद्धा मिळतं, नाश्ता मिळतो, जेवण मिळतं. आणि इथले प्राइजेस जे आहेत खूपच हाय आहेत, एक्स्ट्रा लेवलला आहेत. बुड्ढी के बालसुद्धा तिकडे 60 रुपयाला होते. म्हणजे विचार करा किती महाग आहे. आणि गर्दी खूप असल्यामुळे कितीतरी राईड्स आपल्याला खेळायला पण भेटत नाहीत. लाईनमध्ये थांबावं लागतं, खूप मोठी लाईन लागलेली असते. तर तो पण खूप मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. वॉटर पार्कमध्ये खेळतानाच एवढा वेळ, राईडला थांबण्यातच एवढा वेळ निघून जातो की 6 वाजेपर्यंतच ते अम्युजमेंट पार्क असल्यानंतर ते बंद होतं. तिकडे त्या राईड घ्यायलासुद्धा जायला टाईम भेटत नाही. आणि त्या राईडलासुद्धा एवढी मोठी मोठी लाईन असते की बापरे, एकच राईड तुम्हाला भेटते. म्हणून एक तर वॉटर पार्कला जा किंवा मग अम्युजमेंट पार्कला जा, दोन्हीपैकी एकच तिकीट घेऊन तुम्ही ॲक्च्युली तिकडे जायला पाहिजे. आपण आणलं का स्विमसूट? पिऊने नाही आणलं, पिऊचं विसरलंय. तर वेट एन्जॉय फक्त हे खूप मोठं नाव आहे, बाकी एवढं काही खास मला तरी वाटलं नाही. तर मी हा एकदम खराखुरा रिव्ह्यू दिलेला आहे. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. इकडे या ज्या छोट्या मुलांसाठीच्या राईड आहेत तर इथे फक्त मजा येते. आणि वेव पूलमध्ये तुम्ही खूप जास्त एन्जॉय करू शकता. ह्या 2 ठिकाणी तुम्ही जास्त एन्जॉय करू शकता. बाकीच्या राईडला तर लाईन लागलेली असते, त्यामुळे त्या राईड घ्यायला खूप टाईम जातो.
हा सुद्धा गेम नुसते पैसे वेस्ट होण्याचाच गेम आहे. एखाद्या कुणी ग्रुपमध्ये लहान मुलाने जिंकलं. दाखव पिऊ. अरे वा, पिऊने जिंकला. तर सोबत असणारी सगळी लहान मुलं रडायला लागतात की मला पण ते पाहिजे, आणि अशा प्रकारे खूप सगळे पैसे वेस्ट होतात. ओ शिट. हा वॉटर पार्कमध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही अम्युजमेंट पार्ककडे निघालच होतो. तर इथे खूप मोठा हादसा झाला. पिऊला पहिलंच पाहायला लागलं होतं, तर ती इथे पडली आणि खूप रक्त निघालं तिचं. खूप जोरात लागलं तिला, आणि त्याच्यानंतर आमचं सगळं खेळण्याचा मूडच गेला. तर हार्डली एका राईडमध्ये बसलो आम्ही. तर ती ही राईड आहे, आणि कशामध्येच एन्जॉय नाही केलं, आणि आम्ही असंच दुःखी चेहऱ्याने घरी आलो. तर सर्वांनी बाहेर गेल्यानंतर आपल्या आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे. आणि हो, जेव्हा माझ्या बहिणीच्या मुलीच्या पायाला लागलं ते खूप ब्लिडिंग होत होतं. तर तात्काळ तिकडे त्यांनी डॉक्टर उपलब्ध करून दिले होते, आणि त्यांनी सगळं बँडेज करून दिलं तिला. तर ही खूप चांगली गोष्ट आहे, तिकडे लगेच डॉक्टर अवेलेबल असतात. हम मी तिथे